प्रत्येक आई असतेच हिरकणी असं का म्हणतात? गोष्ट तुम्हाला सांगते. एका रायगडावर खाली तुम्हाला माहितीच असेल, रायगड एक किल्ला होता वरती, आणि रायगडवाडी खाली एक छोटूसं गाव होतं. आणि त्या छोटूशा गावामध्ये एक दूधवाली होती. तिचं नाव होतं हिरकणी. पण काय लोक तिला लाडाने हिरा म्हणायचे. मग काय झालं, तिच्याकडे एक छोटूसा गाय होता. त्याच्याने ते दूध काढून रायगडावर पाठवायची. काय झालं, एकदा सगळीकडे बातमी फैलली की कोजागिरी पौर्णिमाला आज मसाला दूध बनवणार आहे. कारण की तिथे एक प्रोग्राम होता, म्हणून ती अशी म्हणजे खूप असं खुश झाली हिरकणी. मग पण तिच्या सासूबाईच्या मैत्रिणीला पाठवलं होतं की घरी, की बाळाचा सांभाळ करा माझा. म्हणून ती त्यांना सांभाळून ती गेली रायगडावर. मग ती मसाला दूधचा प्रोग्राम बघायला लागली. तोपर्यंत रायगडाचे 6 वाजता दरवाजे बंद व्हायचे. म्हणून रायगडाचे दरवाजे, मग काय झालं, वाजता तिने बघून 6च वाजले. मग काय झालं, मग ती कोणी सांगितलं की आता दरवाजे बंद होत आहेत रायगडाचे. तर मग ती हिरकणी पटकन पळाली. तोपर्यंत तोफ वाजलेली होती. तोफचा मेसेज आहे की दरवाजे बंद करा रायगडाचे. तोपर्यंत ती पोहोचली तोपर्यंत ते दरवाजे बंद केलेले असतात. ते त्यांचे दरवाजेचे थांबलेले ना, तिथं रक्षस करतात. मग तिथं त्यांना किती बोलती की मला जाऊ द्या, तरीही कोणी म्हणलं नव्हतं. जर त्यांचे जर रूल फॉलो नाही केले, तेव्हा शिवराय टकमाक टोकवरून फेकून द्यायचे. जर रूल फॉलो केलं नाही तर टकमाक टोकवरून फेकून द्यायचे, नाहीतर कामामध्ये नाही घ्यायचे, असं करायचे. म्हणून त्यांनी भिवून नाही म्हणलं हिरकणीला. मग काय झालं, सगळ्यांची विचारायला लागली. मग ना ती पोहोचता पश्चिम दरवाजाला गेली. पश्चिम दरवाजाला जाता पश्चिम दरवाजावर पोहोचली. तिथे एक हवालदार होता, पण तिला जाऊ देत नव्हता खाली. बाळासाठी कसावी सून ती जाऊ लागली, पण काहीतरी तिथं एक रक्षक होता, पण मग जाऊ दिलं नाही. पण कोणती तरी खाली दगडाची बंदूक होती, म्हणजे असं दगड होतं, तिच्या डोक्यावर मारलं आणि तो थोड्यासाठी बेहोश झाला. नंतर मग त्याची अशी टोपी घेतली, मग ते दोरा हळूहळू आपल्या पोटाला बांधला आणि मग त्या झाडाला बांधला. मग ते हळूहळू खाली जायला लागली. खाली झाल्यानंतर हळूहळू खाली झाली. पण काय झालं, अचानक ती रस्सी संपली. तरी ती रस्सी काढून घेतली ती हिरकणीने. पण काय झालं, ती काढून घेतली. नंतर काय झालं, त्या सगळे सांगायला लागले, हिरकणी कुठे, सगळे हे लागले. कारण की जिने विचारलं होतं तिला माहितीच होतं हिरा नव्हती मला दूधवाली. म्हणून म्हणजे ते काय ते हवालदार तो होता ना, ते बंदूक मारले होते त्यांनी, तो असं उठला. मग म्हणला की हिरकणी खाली गेली वाटते पश्चिम दरवाजाच्या. मग ना ते काय खाली बघायला असे मोठे दगड फेकायला लागले. मोठे दगड त्याच्या पायाच्या खाली आलो. मग ते पायाला खूप जखमी झाला पाय. नंतर काय संदेश आला नाही, तरीही त्यांनी ना असे बॉल असतात पत्थरचे, मग त्याच्यामध्ये ऑइल टाकून हे फायरने फेकून दिलं. मग काय झालं, ते ना मधमाशीचं काहीतरी हूड होतं तिथं, आणि मग ते मधमाशीच्या तिथं पडलं ते आगीचं बॉल. मग सगळ्या मधमाशी आले, ते हिरकणीवर अटॅक केला. आणि मग ते अटॅक केला हिरकणीवर. मग सगळं म्हणजे मधमाशा चावायला लागल्या.
आणि मग अजून एकदा फेकलं. मग ते सगळे काय झालं, मधमाशा ते गेलं, पण काय काय चावल्या होत्या म्हणून ते काहीतरी त्याचा डंग काढला, पण तरीही केली. तरीही तुझ्याजवळ अजून एक ते आगीचा बॉल पडला. मग तिची सगळी बिचारीची साडी जळून गेली. मग काय झालं, थोडीशी साडी जळून गेली, पण ती थोडीही रुकली नाही. पुढे चलायला लागली आणि नंतर ती थांबली नाही. खाली जायला लागली आपल्या बाळासाठी. कारण मग ती खाली, मग ती असं म्हणजे ती असं जाऊ लागली. एक छोटूसा पत्तोड होता, त्याच्यामध्ये ती घसरली खाली आणि एका झाडाच्या टेकवर पडली. आणि मग ते तिच्या वजनाने ते हळूहळू ते पडायला लागलं आणि मग ती खालीच पडली. आणि एक छोटंसं दगड होतं, त्याचं भुसलं. पण काय असं नंतर तर थोडीशी जाग आली. मग ती पोचली कशी तरी खाली. पण पोचता अजून भारी. तिच्या रायगडवाडीच्या बाजूला एक असे आणि लांडगा यायचे. या लांडगा होते तर कारण की तिथं जंगल होतं ना, म्हणून तिच्या घराच्या बाजूला लांडगा होता. मग काय झालं, काहीतरी ते तलवार घेतली त्याने आणि जे म्हणलं म्हणजे त्याच्या घराच्या समोर लांडगा आला होता. नंतर ती खूप घाबरली. आता कसं करायचं, आता आपल्याला खाऊन टाकेल, नाहीतर बाळाला खाऊन टाकेल, काय करावायचा. आता त्यांनी तलवार घेतला आणि सावधानीशी थोडी पुढे चढली. नंतर ते असं उडी मारली, ते लांडगाने उडी मारली आणि तलवार असं होतं आणि त्याच्या पोटावर घुसली तलवार. मग तो मरून गेला लांडगा. नंतर कसं तरी करून ती बाळाला घेतलं आणि असं केलं. सकाळी सगळ्यांची अशी म्हणजे जी न्यूज आहे ना, ती हिरकणी खाली उतरली, पश्चिम दरवाजाच्या खाली उतरली, सगळीकडे अशी खबर फैलली. तेव्हा शिवाजी महाराजांना कळालं. शिवाजी महाराजांनी हिरकणीला आपल्या दरबारात बोलवलं. नंतर बोललं तर की तू कशी उतरलीस हिरकणी. मग सांगितलं की तू नियम तोडला आहेस म्हणून. ते हिरकणी खूप घाबरली. नाहीतर आम्हाला काही सजा बिजा तर नाही देणार. म्हणले की तू किती अशी शूरवीर आहेस, कशी उतरलीस तू, परत एकदा उतरून दाखव बरं. नाही. मग ती नाही म्हणती. आता मी कशी उतरणार. म्हणून त्यांनी ना सगळे धान दिले, साडी सोडी दिली. म्हणून त्या शिवाजी महाराज म्हणजे ते हिरकणीच्या मुलाचं बारसं झालं नव्हतं. म्हणून शिवाजी महाराजांनी ना हिरकणीच्या मुलाचं नाव झुंजार नाव ठेवलं होतं, झुंजारराव. म्हणून जिथून ती उतरली होती पश्चिम दरवाजाच्या खाली, त्यांनी शिवाजी महाराजांनी नाव ठेवलं हिरकणी बुरुज. म्हणून प्रत्येक आई असतेच हिरकणी. म्हणून ती एवढ्या एक बाळासाठी खाली उतरली. म्हणून आपलं हे शिकायला भेटतं की आई आपल्यासाठी काही करू शकते. आई मुलं असो त्याच्यासाठी काही करू शकते. म्हणून प्रत्येक आई असतेच हिरकणी. धन्यवाद.